राज्यातील अतिशय महत्त्वाचं आणि मोठं कारागृह म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या येरवडा जेलमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। येरवडा जेलमधून एक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी जो आहे तो फरार झालेला आहे। संतोष भिंगारे असं या कैद्याचं नाव आहे आणि ही सगळीच घटना काल सायंकाळच्या सुमारास घडलेली आहे। काल सायंकाळी येरवडा कारागृहाच्या अंतर्गत असलेलं खुलं जेल जे आहे त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला। खुल्या जेलमध्ये शेती विभाग आहे, त्या ठिकाणी तुतीची बाग आहे। याच बागेमध्ये एक मोबाईल फोन सापडलेला होता, ज्यामध्ये सिम कार्ड नव्हतं, केवळ बॅटरी आणि मोबाईल सापडलेला होता। त्यामुळे बघ हा मोबाईल कुणाचा आहे, इथे कुठून आला, कुठल्या कैद्याच्या माध्यमातून या मोबाईलचा वापर झालेला होता, हे सगळं शोधण्यासाठी जेलचं जे प्रशासन होतं त्यांनी एक चौकशी करण्याचं ठरवलं। या चौकशीमध्ये 2 संशयित आढळले, यातला पहिला होता अर्थातच संतोष भिंगारे आणि दुसरा होता तो शिवाजी केदार नावाचा एक जन्मठेपेच्याच या सगळ्या शिक्षेमधला एक कैदी होता। या दोघांची सुद्धा चौकशी सुरू झाली आणि ही चौकशी सुरू होत असतानाच संतोष भिंगारे जो आहे त्याने अचानक असं सांगितलं की मी सायंकाळचं जेवण घेऊन येतो थोड्या वेळात परत, असं म्हणून तो चौकशी सुरू असताना मधूनच उठून गेला। तो परत येईल असं सगळ्यांनाच वाटलेलं होतं, तसा काहीच अंदाज कुणाला नव्हता की असं काही पुढे घडेल। मात्र तो जेव्हा गेला त्यानंतर तो पुन्हा परत आलाच नाही। खूप वेळ झाल्याच्या नंतर सुद्धा संतोष भिंगारे हा परतला नाही, त्यामुळे तो नेमका कुठे गेला याचा शोध घेतला गेला। जेलच्या संपूर्ण आवारामध्ये त्याला शोधलं गेलं, शेती विभागात शोधलं गेलं, मात्र तो कुठेच आढळला नाही। त्यानंतर त्याला शोधण्यासाठी जेलच्या बाहेर सुद्धा प्रयत्न झाले, म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन असेल, स्वारगेट स्थानक असेल, शिवाजीनगर स्थानक असेल, अशा वेगवेगळ्या बस स्थानकांवरती वगैरे पण त्याचा शोध घेतला गेला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही। त्यामुळे सध्या तो फरार आहे। या प्रकरणामध्ये तुरुंग अधिकाऱ्यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये FIR दिलेली आहे, फिर्याद दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि संतोष भिंगारे याचा शोध घेतला जातोय। संतोष भिंगारे बद्दल सांगायचं झाल्यास तो साताऱ्यातल्या एक पोलीस स्टेशन आहे, ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक खुनाचा गुन्हा झाला होता, त्याच प्रकरणामध्ये दोषी तो ठरलेला होता, त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। सुरुवातीला तो कोल्हापूर जेलला होता, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याला येरवडा जेलला ट्रान्सफर करण्यात आलं होतं, वर्ग करण्यात आलं होतं। सध्या येरवडा जेलमध्ये त्याच्यावरती केश कर्तनालयातली सगळी जबाबदारी होती आणि असं सगळं असताना अचानकपणे त्याने हे पलायन केलंय। त्यामुळे हे सगळं अचानक झालेलं नाहीये, पूर्णपणे प्लॅनिंग करून आधीच कुठून पळायचं, कसं पळायचं, कुठे जाऊन लपायचं हे सगळं ठरलेलं असणार आहे। त्याचबरोबर या संतोष भिंगारे याची पळताना अनेकांनी मदत सुद्धा केली असणार आहे। त्यामुळे मुळातच संतोष भिंगारे याला नेमका कसा पळून गेला, त्याची मदत कुणी केली आणि तो एकटाच या सगळ्या प्रकरणामध्ये आहे की तुरुंगात आत असलेल्या आणखी काही कैद्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये समावेश आहे। या सगळ्याचा शोध घेतला जाणार आहे आणि लवकरात लवकर संतोष भिंगारे याला पकडण्याचं आणि पुन्हा एकदा कारागृहामध्ये टाकण्याची जबाबदारी आणि आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांवरती असणार आहे। पुण्यातल्या येरवडा जेलच्या प्रशासनावरती मोठी प्रश्नचिन्ह या प्रकरणामुळे निर्माण झालेली पाहायला मिळतात। त्यामुळे संतोष भिंगारे नेमका कुठे आहे याचा शोध घेतला जातोय आणि तो कधी पुन्हा एकदा अटकेत येतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।